तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्लॉग। मी आणि अभि आणि माझा मित्र प्रज्वल आज जाणार आहे आम्ही मेडिकलचे बॉक्स घेऊन, ते पण जरूरतमंद व्यक्तीसाठी। हा प्रज्वल आहे आणि तेवढा व्हिडिओ काढता काढता एका पुरीच्या पायाला लागली आमची गाडी आणि मी पूर्ण धांदरलो भावा। मला वाटलं आता आम्ही पडतो नाही तर पंचायत आणते। याच्यात गलती कोणाची होती तुम्हीच सांगा व्हिडिओ पाहून। मग आम्ही तसं करत करत आम्हाला जायचं होतं गाडगेनगरमध्ये। गाडगेनगरमध्ये एक व्यक्ती आहे, वृद्ध म्हणून म्हातारे आहे ते। तर अभि अशाच व्यक्तींना घरपोच दवाई पोचवण्याचं काम करते। अभि हा असा व्यक्ती आहे ज्याला कोणत्याही वृद्ध व्यक्तीची आणि कोणत्याही व्यक्तीची कदर येते, म्हणून हा आपले सकाळचं मेडिकल करून रात्री 8:30 वाजताच्या नंतर सगळ्यांना घरपोच जरूरतमंद व्यक्तींना मेडिकल पोचवते। याच्यासाठी एक लाईक झालीच पाहिजे। आणि हो, गाडगेनगरचा प्रवास करता करता आम्ही एकूण एक गल्ली फिरत फिरत आम्हाला काही त्याचं घर दिसत नव्हतं, पण इकडे तिकडे विचारपूस करत 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 आम्ही त्याच्या घरीचा रस्ता शोधला आणि त्याच्या घरी जाण्याचे गल्लीमध्ये उडलो। आणि ह्या गल्लीत जात असताना आम्ही सगळ्या गल्लीचे नावं पाठ करून ठेवले होते, कारण आम्ही रस्ता विसरण्याच्या धुंदीत होतो, कारण आम्ही नवीन एरियामध्ये गेलो होतो। आणि समोरच जाता जाता आम्हाला त्याचं घर भेटलं, कारण की अभि ह्या एरियात एकदा येऊन चुकला होता। मग आम्ही तिथे एखाद्या घरापाशी थांबतो, एका जणाला विचारतो, त्यांनी आम्हाला ॲरो दाखवला की भाऊ म्हणे तुम्ही ह्या गल्लीत जा म्हणे, ह्या गल्लीत त्या व्यक्तीचं घर आहे म्हणे। आम्ही त्या गल्लीत वळलो आणि ह्या गाडीच्याच पाशी त्या काकाचं घर होतं आणि त्या घरापाशी उतरलो। अभि म्हणे मी मेडिकल देऊन येतो म्हणे, तुम्ही म्हणे इथंच थांबा म्हणे। तर आम्ही त्या घरापाशी थांबलो। तर अभिचा मी एक व्हिडिओ घेतला की अभि कशा प्रकारे सगळ्या गिऱ्हाईकाला घरपोच नेऊ आणि त्यांना समजावून कोणती गोळी कधी घ्यायची, कधी कोणतं काम केलं पाहिजे आणि तुम्ही कशा प्रकारे दवाईमध्ये किती मिलीमीटर अशा घ्यायच्या, हे सगळं बिलासहित आणि सगळं शांततेत समजावून सांगतो। अभिसाठी परत एकदा लाईक होऊ द्या। त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या इकडल्या हनुमानगडीच्या इकडे, जिथे सगळं वातावरण शांत होते, कारण आज अभिला होती सुट्टी। अभिचं म्हणणं होतं मी दिवसभर सगळं इकडे धावपळ करून थकलो आहे, माझ्यासोबत चला फिरायला। आम्ही गेलो हनुमानगडीवर, तिथचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। हा अभि, तिथून आम्ही खाली उतरत होतो, पुरा काळोखाट अंधार होता। काळोखाट अंधारामध्ये आम्हाला काही समोरच दिसत नव्हतं, तरी आम्ही हळूहळू एवढं वरतून गाडी खाली काढली आणि गाडी खात असताना आम्हाला लागली होती भूक। मग आम्ही गेलो आयुर्मॉलपाशी जयश्रीराम बैलाजवळून राईस चावल काय म्हणते त्याला मला माहीत नाही, ते खाऊन राहिलो होतो आम्ही। हे सगळी टीप अभिच्याकडून होती। अभिचं म्हणणं होतं खाणं पिणं सगळं माझ्याकडे, बाकीचं तुमच्याकडे। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा।